आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी गद्दारी झाली, ज्या खासदार होत्या त्यांनी सुद्धा गद्दारी केली, या भागातल्या पालकमंत्र्यांनी सुद्धा गद्दारी केली। शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार यवतमाळ वाशिमसाठी संजय देशमुख यांची उमेदवारी फायनल झालेली आहे, अधिकृत घोषणा देखील झालेली आहे। अशात मात्र महायुतीचा उमेदवाराचा गुत्ता सुटताना दिसत नाही। या दरम्यान पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढलेली आहे। या एकंदरीत या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे यवतमाळ वाशिमचे उमेदवार संजय देशमुख आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ, सध्या ठाकरे गटाची रणनीती यवतमाळ वाशिममध्ये कशी असणार आणि काय सांगाल? नाही, ठाकरे गटाची रणनीती आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी गद्दारी झाली, आमच्या लोकसभेच्या ज्या उमेदवार म्हणजे पहिले ज्या खासदार होत्या त्यांनी सुद्धा गद्दारी केली, या भागातल्या पालकमंत्र्यांनी सुद्धा गद्दारी केली आणि आमची रणनीती या ठिकाणी आमचे सर्व शिवसैनिक एवढे सज्ज झालेले आहे की या गद्दारांना गाडण्यासाठी शिवसैनिक कामाला लागलेला आहे आणि एवढा प्रचंड कामाला लागलेला आहे की गावागावात त्या ठिकाणी आज गेल्या 4 महिन्यापासून आमचा सर्वसामान्य शिवसैनिक त्या ठिकाणी पेटून उठलेला आहे। त्याच्यामुळं या महायुतीला अजूनसुद्धा उमेदवार ते शोधत आहे। त्याचं कारणच हे आहे की ज्यांनी ज्या पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंना धोका दिला, ज्या ठाकरे ब्रँडमुळं हे 25-25 वर्ष खासदार होते, हा ठाकरे ब्रँड निघून गेल्यामुळं आज त्यांच्या मागं काही वलय निर्माण राहिलेलं नाही, म्हणून ही स्थिती त्यांची आज झालेली आहे। नक्कीच तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे। तुम्ही लोकांसोबत संपर्क वाढवायला सुरुवात केलेली आहे। अशात आता तुम्ही उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार आहात? यासाठी कोण कोण येणार आहेत? कशी तयारी असेल तुमची? उमेदवारी अर्ज 2 तारखेला 12 वाजता पोस्टल ग्राउंडवर आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपले युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे साहेब या ठिकाणी येणार आहेत। त्यांच्यासोबत आमदार रोहित पवारसुद्धा या उपस्थित राहणार आहेत। आमच्या काँग्रेसचे नेते माणिकरावजी ठाकरे उपस्थित राहणार आहेत। तिन्ही पक्षाची सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या समक्ष आणि आमचे सर्व शिवसैनिक बांधव, या भागातील सर्वसामान्य जनता उमेदवारीसाठी त्या ठिकाणी राहणार। शेवटचा प्रश्न, तुम्हाला यवतमाळ वाशिमच्या मतदारांनी निवडून का द्यावं? नाही, यवतमाळ वाशिमच्या निवडून का द्यायचं याचा मागचं कारणच हे आहे की ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांना या ठिकाणी धोका दिलेला आहे, शिवसेनेचं नाव यांनी काढून टाकलं, शिवसेना पक्ष यांनी पक्षाचं चिन्ह काढून टाकलं आणि प्रचंड उद्रेक लोकांमध्ये आहे। लोक या ठिकाणी मतदान करून मतपेटीतून या ठिकाणी दाखवणार आहे खरी शिवसेना कोणाची। नक्कीच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र अद्यापही महायुतीचा कॅन्डिडेट न ठरल्यामुळे सध्या संभ्रमचा वातावरण निर्माण झालं आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।